बहिणीनो भावना तुमचं स्वागत आहे संध्या दिवसा चॅनलमध्ये. आणि आपल्या चॅनलवरती त्याच गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतात ज्या मनाला शांती देतील, ज्या मनाला समाधान देतील, ज्या मनाला आधार देतील. परमेश्वराची स्तुती हो. दुनियामध्ये मनाला अस्थिर करणाऱ्या गोष्टी खूप आहेत, खूप बातम्या अशा आहेत निराश करणाऱ्या, आहे की नाही. पण आपल्या चॅनलवरती हमेशा तुम्हाला जीवनाची उमेद देणाऱ्या गोष्टी, जीवनाला आनंद देणाऱ्या गोष्टी आणि ज्या सत्य आहेत, पवित्र शास्त्राला धरून आहेत, त्याच गोष्टी तुम्हाला हमेशा ऐकायला भेटतात. बहिणींनो भावांनो, आपण प्रवासाविषयी थोडंसं बघूया. प्रवासाला निघाल्यानंतर असंच निघतो का प्रवासाला? गाडी पकडली, गाडीत बसलो, कुठं जायचं मला माहीतच नाही, असं होतं का बहिणींनो भावांनो? कधी नाही. प्रवासाला निघतो म्हणजे आपल्याला आपली डेस्टिनी माहिती असते की मला इथे इथे मला उतरायचं आहे, बरोबर आहे की नाही. बरं, त्या प्रवासामध्ये रस्ता गुळगुळ येत असतो असं नाही आहे ना. कधी खरबड येतो, कधी उताराची जागा येते, कधी चढ येतो, आहे की नाही. वळणावळणाचे रस्ते असतात, मग त्याच्यामध्ये भीती वाटते आपल्याला, बरोबर आहे की नाही. पण आपण ड्रायव्हरवर विश्वास ठेवून काय करतो, कोणी शांत बसतात, कोणी कुळकुळी करतात, कोणी घाबरतात, अनेक प्रकार आहेत. आणि तसंच आहे आपला जीवन प्रवास, बरोबर आहे की नाही. पण जे लोक ना, काही लोकांना प्रवासाला निघाले एन्जॉय असतं, त्यांच्या मनामध्ये एन्जॉय करायचा नाही का. तर ते झाडं बघतील, ते सुंदरता बघतील, ते वर्णन करतील, ते गाणे म्हणतील, नाचून बागडून ते प्रवास आपला करतात. आणि काही कसं रडत रडत, कसं की मला जागाच नाही. काही लोक एवढ्याशा जागेत बसून पण एन्जॉय करतात. ओके ओके, काय कोई बात नाही. काही लोक तर दुसऱ्याला जागा देतात आपल्या सीटवर, बरोबर आहे की नाही. बसा बसा बसा, आहे आहे. तर तसंच आपल्या जीवन प्रवासामध्ये आपणही असा सहारा दिला पाहिजे. आपणही बसायला नाही तर काही लोक तर असे खडूस असतात, माझी जागा आहे, रिझर्वेशन केलं आहे 8 दिवसापासून, जागा नाही आहे, मला झोपायचं आहे, मी पाय लांबीन नाही तर झोपेल, तुम्हाला काय करायचं आहे. तर असेच लोक आपल्या जीवन प्रवासामध्ये पण माझी जागा, माझी शेत, माझ्या वस्तू, माझी पगार, माझी नोकरी असे घमंड करतात. अरे जीवन प्रवास, आता काही लोकांना समज असते बघा. आता प्रवासामध्ये कसं बघितलं का तुम्हाला, कधी भेटले असतील असे लोक, म्हणजे त्यांना त्रास झाला ना तरीसुद्धा बाजूला सरकून ते दुसऱ्यांना जागा देतात, आहे की नाही. की नाही नाही बसा बसा, काय नाही, किती वेळ बसायचं आहे हो, अहो काय न्यायचं आहे सोबत हो, सीट आहे, जागा आहे, बसा बसा, मी करतो ॲडजस्ट, मी करते ॲडजस्ट, असं म्हणून दुसऱ्यांनाही आनंद देतात, दुसऱ्यांनाही सहारा देतात, जागा देतात. पण आपल्या जीवन प्रवासामध्ये कसं आहे, असेच काही लोकांना दुःख विकत घ्यायची सवय असते. सगळं आहे पण त्यांना चांगलं वागायचं नाही, बरोबर आहे की नाही. तर प्रवासामध्ये तुम्हाला कोणी असे भेटले का? मला जरा कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला काय अनुभव आहे तुमच्या प्रवासाचा. माझा अनुभव सांगते बरं का. माझे वडील वारले होते, तर आम्हाला ना रिझर्वेशन करायला टाईमच भेटला नाही. तर काय झालं, आम्ही गावाला निघालो तसंच, तर अर्जंटमध्ये. तर तिकडून येताना काय झालं की एक मुस्लिम भाभी होती, झोपलेल्या होत्या. तर त्यांच्या पायथ्याला मी बसले बाबा, त्यांनी बसा म्हटल्या नाही तरी जबरदस्ती बसले. आणि माझ्या भावाचा मुलगा होता तेव्हा 15-16 वर्षाचा, त्याला मध्ये जागा होती, खाली नाही का रिकामी जागा असते सीटच्या खाली, तिथं म्हटलं बेटा किती वेळ उभं राहणार, रात्रभर राहणार का, बस बाबा तिथं. ती भाभी म्हटली, इधर आदमी लोगों का काम नहीं, कैसे क्या बेटा मैं सोई हूँ ना, उसको दिखता नहीं क्या. अरे म्हणलं भाभी अपना बच्चा आहे, वो मेरा बच्चा आहे म्हटलं. माझे स्वतःचे मला घरीच होते तेव्हा, सॉरी गॉड. स्वयंपाक केला ना, काय झालं काय माहिती. धन्यवाद. नमक उडाला का काय की चेहऱ्यावर, प्रभूला धन्यवाद, सॉरी बरं का. तर ती भाभी अशी बोलायला लागली. मी म्हणलं भाभी तुम्हारे घर में बच्चे नहीं, तुम्हारे घर में भाई नहीं, तो आदमी क्या कर रहे, वो आदमी थोड़ा है, वो लड़का है मेरा, वो बेटा है, बैठने दो ना, नीचे तो बैठा है. सांगायचा उद्देश काय की काही लोक असे समजतात मी रिझर्वेशन केलं म्हणजे माझं मी आणि माझं, हे लय डेंजर शब्द आहेत दोन्ही पण. परमेश्वराला आवडत नाही बरं का मी केलेलं. प्रभूला मी धन्यवाद करते. तर असं प्रवासाविषयी आपल्या गप्पा झाल्या. आता बहिणींनो भावांनो, अजून वर्णन करायचं म्हणजे खूप आहे बघा. प्रवासामध्ये काय काय होतं, आहे की नाही. काही प्रवासामध्ये मळमळतं, काही प्रवासामध्ये कोणाकोणाला उलटी पण होते, म्हणजे घाण करतात, आहे की नाही. आणि काहीला काही होत नाही बरं काय, कारण त्यांनी स्वतःला सांभाळायला असतं. म्हणजे रात्री बेरात्री खाल्लं तर अपचन होतं, डोकं जड होतं आणि मग मळमळतं नाही का. तर करणीचे फळं भोगावं लागतात प्रत्येकाला, जसं कर्म केलं तसं, आहे की नाही. तर मग प्रवासाला निघालं की मग रात्री आबडगबड खाल्लेलं असतं, पचन झालं नाही म्हणून ते मळमळ होतं, डोकं धरतं, जड होतं आणि मग कालांतराने उलट्या होतात नाही का. तर असं काही लोकांचा प्रवास असतो, म्हणजे आपल्याच ते मिस्टेक असतात,
आणि आपण लादतो परमेश्वरावर. परमेश्वराच्या माझ्या नशिबातच असं आहे बाई, माझं काय, बाकी लोक चांगले आहेत, मलाच का असं होतं आहे, आपण असं म्हणतो. बरोबर आहे की नाही. हे झालं. काही लोक गर्मीच व्हायला, ओ इधर आओ, हो जाओ, ओ उधर खडा रहो, ओ मुझे तकलीफ हो रहा है, कुरकुर कुरकुर करणारी जिंदगी काही लोकांची. बरोबर आहे की नाही. आणि उताराला गाडी लागली ना तर काही लोक भुर्र असं करून मजा करतात, अरे गेली गेली गाडीवरती म्हणून. काही लोक म्हणतात अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे असं. काही प्रवासामध्ये काय खोलगट जागा येते किंवा खड्डे येतात तर असं दचका बसतो प्रवासामध्ये. काही लोक म्हणतात हो प्रभू धन्यवाद, देवाला आठवण करतात. काही म्हणतात आई ग मेलो रे बाबा, असं. असे प्रकार अशा जीवनामध्ये पण लोक आहेत, आहे की नाही. तर मला सांगा कसा वाटला हा जीवन प्रवास. तर हां, कंप्लीट नाही झाला आपला, ऐका ना. स्टेशनपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. तर एक स्टेशन आहे, प्रवास म्हणजे स्टेशन आहे. बहिणींनो भावांनो, दोन प्रकारचे रस्ते आहेत. बहिणींनो भावांनो, दोन प्रकारचे रस्ते आहेत बघा. एक जीवनाकडे जाणारा रस्ता आणि एक नाशाकडे जाणारा रस्ता. नाशाकडे जाणारा रस्ता तो आहे जो नरकात जातो, आणि जीवनाकडे जाणारा रस्ता आहे जो स्वर्गराजमध्ये जातो. हालेलुया. याविषयीच आपण अज्ञान आहोत. परमेश्वराशी संबंध आपण कसा ठेवला आहे, फक्त छत्रीसारखा. दुःख आलं की त्याला दोष द्यायचा, चांगलं झालं की परमेश्वराने दिलं बाबा, देवाच्या कृपेने आहोत. आणि नाश झाला की त्यालाच दोष लावायचा, आणि अन्याय झाला की म्हणायचं उपरवाला आहे ना, बघतोय ना उपरवाला, उपरवाला म्हणतात. आणि ज्यांचा संबंध घनिष्ठ आहे ना परमेश्वरासोबत, रोज भेटतात, रोज पुकारतात, संगतीत राहतात, परमेश्वराच्या आज्ञेत राहतात, ते लेकरं उपरवाला म्हणत नाहीत कधी. ते काय म्हणतात, पिताजी, अब्बा, पिता म्हणून पुकारतात रोज. हालेलुया. देवबाप्पा म्हणून पुकारतात रोज, हाय की नाही. परमेश्वर पिता म्हणून पुकारतात. आणि ज्यांचा संबंधच नाही ना, कधी संकट आले, अन्याय झाला तरच म्हणतात उपरवाला बघतोय ना, कॅमेरा लावलेला एक, हे माहीत आहे त्यांना. उपरवाला सगळं बघतो, त्याच्या हातात सगळं आहे, तर तुमची प्रार्थना का ऐकणार नाही हो? हां, मग ऐकत का नाही लोक? प्रार्थना करतच नाही. प्रार्थना म्हणलं की ते मग ते नाही उपरवाला बघत. सांगा बरं मला. म्हणून तुमच्या हर एक प्रॉब्लेम प्रभूला द्या, तो जिवंत देव आहे. आपल्यासाठी तिसऱ्या दिवशी जिवंत उठलेला तो प्रभू आहे. कामं खूप पडलेत तरीसुद्धा मी टाईम काढून, माझी बहीण बोलत होती तुला कधी टाईम भेटतो का एवढं करायला, एवढं तयार होऊन व्हिडिओ काढतेस, कधी टाईम काढते बाई. माझी मोठी बहीण तारीफ करत होती माझी. म्हटलं आका अगं काय नाही करत, मी फिल्टर लावते. धन्यवाद. फिल्टरमध्ये मेकअप करायची गरज नाही, काय नाही. धन्यवाद देवाला. असं मी तिला सांगितलं, हसू लागली ती. प्रभूला धन्यवाद. खरोखर मोठी बहीण माझ्या आईसारखी बरं काय. आईसारखं प्रेम दिलं माझ्या बहिणीने. मग देवबाप्पानंतर जे कोणी व्यक्ती असेल ना माझ्या जीवनात प्रेम करणारी, ती म्हणजे माझ्या अक्का आहे. तिला माझे कष्ट तर बहिणीनं भावानं कसं वाटलं तुम्हाला जीवन प्रवास, आहे का नाही. म्हणजे प्रवासातले जे गमती जमती होते ना, मी ते मला ते सांगितलं. म्हणजे मला खुशी, म्हणजे हसू आवरत नाही तुमच्याशी बोलताना ना. खरंच मला खूप बरं वाटतं आहे, भारी वाटतं आहे. कारण एवढं निवांत कुठं कोणाला टाईम भेटतो ना बोलायला, आहे की नाही. त्यामुळे मी ह्या चॅनलची निर्मितीच त्याच्यासाठी झालेली आहे की चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचव्या. बरोबर आहे. मग मला कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला कसा वाटला हा जीवन प्रवास, आहे का नाही. असे लोक कुरकुर करणारे नाही का बरं. म्हणजे अगदी घरामध्ये जर उभं राहिलं ना काही लोकांना ना, म्हणजे जायला जर असे मोकळं चाकळं जागा नाही भेटली तरी कुरकुर करतात, की टेन्शन घेतात. चेहरा मोडायला त्याला कारण जास्त मोठे लागतच नाही काही लोकांना. हे जे देवाने जे चेहरा दिला आहे त्याच्यावर हसू चांगलं दिसतं आहे का नाही. खरं सांगा मला. काय लोकांचं कसं आहे, मध्येच उभं राहिली, काय काम आहे, नुसती अडचण करून ठेवली. अरे तुम्हाला दुसरीकडे जाऊ शकता, थोडीशी तकलीफ घेऊ शकता. घरातल्या माणसाचा धक्का लागला तर काय फरक पडतो आहे. ते काय रस्त्यावरचे लोक आता बोलतील की कारवाई करतील, मला धक्का का दिला. बरोबर आहे की नाही. तर काय लोकांचं असं आहे की चिडचिड मध्येच उभं राहिली, मला जायला जागा पण नाही, अडचण झाली. अरे किती वेळ लागतो, 1 सेकंदाचा त्यांना प्रवास करायचा असतो तिथून, तरीसुद्धा त्यांना अडचण होणार. आणि जर मच्छर त्यांच्या अवतीभवती गोंग करायला तरी काही लोक बेचैन होणार. निराशाला त्यांना मोठं कारण लागत नाही. लाईट गेली तर 17दा काही लोक शिव्या देणार काय, परेशान होणार काय. अरे धीर धरा, शांती धरा, सहनशीलता ठेवा, आहे की नाही. म्हणून मला हा जीवन प्रवासाचा अनुभव तुम्हाला सांगावासा वाटला की प्रवासामध्ये कसे असे लोक भेटतात का नाही. चांगली जागा असली तरी मोठे पाय लांबून बसतील की कोणी बसू नये. तसेच काही लोक घरात काही वस्तू असेल तरी दुसऱ्यांना देणार नाहीत.
कोणाचं काम भागवणार नाहीत, कोणावर उपकार करणार नाहीत. त्यामुळे मला आणि परत एक मला पॉईंट आहे ना, इन्व्हॉल्व करावं असं वाटतं ह्या जीवन प्रवासामध्ये. कसं आता काय वेळेला काय होतं, प्रवासामध्ये भांडणं पण होतात बघा. तर म्हणजे जागेवरून, बसण्यावरून, चढण्यावरून, ठीक आहे. मग आता तिथं सोडून द्यायची ना ती गोष्ट नाही. बसलं तिथं पण चर्चा करणार, उतरताना चर्चा करणार आणि कुरकुर त्यांची सुरूच असणार. तर अरे सोडा हा पसारा, काय जीवन हे क्षणिक जीवन आहे आपलं, क्षणभंगूर. तर पवित्र शास्त्रात तर लिहिलं आहे, जशी एखादी वाफ अशी निघते आणि कालांतराने ते गायब होते, तसं जीवन आहे आपलं, क्षणभंगूर जीवन आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून आपण काय करायला पाहिजे, विसरून जायला पाहिजे काही गोष्टी. बरोबर आहे की नाही? काय जीवनसाथी कसे आहेत माहिती आहे का? जीवनसाथी नाही ते, मला असं वाटतं तुडवणारे हाती आहेत ते. हाती म्हणजे जीव घेणारे. जीवनसाथी कसा असला पाहिजे? साथ देणारा, रक्षण करणारा, आपल्या जोडीदाराची बाजू मांडणारा, आपल्या जोडीदाराची तारीफ करणारा, आपल्या जोडीदाराला सावरून धरणारा, आपल्या जोडीदाराच्या गलत्यावर पांघरून घालणारा. आहे की नाही? असं पाहिजे ना जोडीदार. तर नाही, मी हमेशा अशा नवऱ्याला म्हणते, जीवनसाथी नाही ते तुडवणारे हाती आहेत, हाती. असे काही नका असं करू. तुम्हाला देवाने जीवनसाथी हे नाव दिलं आहे की बाबा तुम्ही जीवनामध्ये साथ देणारा माणूस आहे. बरोबर आहे की नाही? कोणतरी आले, धन्यवाद देवाला. तर काही लोकांचं असं असतं, त्यांना जीवनामध्ये शांती समाधान पसंतच नाही. म्हणजे काय की 1000 वर्षाची गोष्ट काढून आजचं जीवन खराब करायचं, अशा काही लोकांचा स्वभाव आहे. तर मला असं वाटतं की तसं करू नये. जेव्हाच्या गोष्टी तेव्हा सोडून द्या. प्रत्येक दिवसात देवाने नवीन दिले आहे, त्या नवीन दिवसामध्ये नवीन विचाराने सुरुवात करा. आज जेव्हा आपण उठतो ना झोपेतून, तर कालच्या गोष्टी कालच विसरून जायच्या, मला असं वाटतं. आणि आपलं हृदय देवाकडे द्या. हृदयात जर असं काही घाण तर देवाकडून साफ करून घ्या. त्याच्या पवित्र रक्ताद्वारे आपल्याला शुद्ध करून घ्या. आणि पुढची वाटचाल अशी करा, चांगल्या विचाराने सजवा स्वतःचं हृदय, की मला आज वापस बोलायचं नाही, मला मोठ्याने बोलायचं नाही, मला शिव्या द्यायच्या नाही, मला प्रार्थना करायची, मला प्रेमाने वागायचं आहे, येशू ख्रिस्ताचं प्रेम लोकांना वाटायचं आहे आणि माझ्या घरच्या लोकांची जी काळजी आहे मला ती करायची आहे. अशा चांगल्या कल्पनाने दिवस सुरू केला ना, तर आपली खुशी कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो आपण, मग आपल्याला भीती कशाचीच नाही, आहे की नाही? तर आपल्या व्हिडिओचे आपण शेवट कसा करणार आहोत, गाण्याद्वारे. ठीक आहे? हां. जीवन की राहों में चलता रहूँगा मैं, प्रभु की स्तुति करते हुए, दुख में रहूँ या सुख में रहूँ, प्रभु की स्तुति हो, कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुती हो. खूप लोकांची सवय असते, काही भेटलं तर धन्यवाद करायचं, नाही तर नाही. काही लोकांचं आहे की जीवनाच्या मार्गात चालत असताना सुखात असलं तर प्रार्थना, दुःख आलं की प्रार्थना नाही. असं करू नका. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.